शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचे वातावरण तयार झालेले आहे आणि हेच वातावरण आता अजून तीव्र स्वरूपात तयार होण्याची शक्यता आहे आणि याची तीव्रता वाढत जाऊन याचाच परिणाम म्हणून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात कालपासून झालेली आहे. आता मित्रांनो, आजचा जर विचार केला तर आज मित्रांनो जिल्ह्यानुसार अंदाज सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. विनंती आहे, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सगळ्यांनी करून घ्या, शेअर सुद्धा करीत चला. मित्रांनो, आज सर्वात जास्त पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वात जास्त पाऊस असू शकतो. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बऱ्यापैकी भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात, म्हणजे सर्वत्र सारखा पाऊस नाही, परंतु या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी भागात आज दुपारून पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. त्यानंतर मित्रांनो, कोकण किनारपट्टी सुद्धा, घाटमाथा भाग सुद्धा या ठिकाणी सुद्धा आज भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलका मध्यम पाऊस आहे. हवेचं जोड क्षेत्र विदर्भ आणि मराठवाड्यालगत तयार आहे आणि याचाच परिणाम म्हणून राज्यात पावसाचा जोर अजून वाढत जाणार आहे. पुढील अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.